नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम पोस्टमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल याचा पुढचा टॉपिक पाहणार आहोत. तो म्हणजे मानव विकास आणि शाश्वत विकास ध्येय. तर आपल्या सिलेबसमध्ये एक पॉईंट आहे बघा, तुम्हाला मी दाखवतो. तो म्हणजे सर्वसमावेशक विकास, त्याचबरोबर शाश्वत विकास उद्दिष्ट वगैरे. तर वृद्धिन विकास मधला असा टॉपिक आपण घेऊ शकतो. तर त्या अँगलनी थोडंसं आपण याला स्टडी करूया. ठीक आहे. तर बघा, मानव विकास म्हणजे काय? ह्युमन डेव्हलपमेंट. आणि ह्युमन डेव्हलपमेंट आपण कुठल्या पॅरामीटरने मोजतो? तर त्याचं काय शिक्षण झालंय, त्याला काय आरोग्य भेटलंय, त्याचं काय नॉलेज आहे, त्याचे काही राहणीमानाचा दर्जा आहे, या सगळ्या गोष्टीवरून आपण त्याचं काय पकडत असतो किंवा काय मेजर करत असतो, तर त्याचा विकास. आणि हेच देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणा किंवा राष्ट्रीय स्तरावर हेच पॅरामीटर वापरले जातात. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा मानव विकास. तर मानव विकास बघा, तर मानव विकासमध्ये आपल्याला माहिती 3 पॅरामीटर आहेत. कुठले? तर आरोग्य, बरोबर, त्याच्यानंतर नॉलेज, आणि तिसरं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. तर याची सगळी हिस्ट्री वगैरे ऑलरेडी आपण कोअर लेक्चरमध्ये पाहिलेली. ती कुणी आणली, तो रिपोर्ट कोण पब्लिश करतं, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहिल्यात. आता आपल्याला पाहायचं सर्वेच्या अँगलने. तर जो 23-24चा अहवाल आहे, लक्षात घ्या. त्यानुसार स्वित्झर्लंड हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. कुठला? स्वित्झर्लंड. त्याचं स्कोअर पण पाहून घ्या, किती .967. आणि भारताचा क्रमांक किती आहे? तर भारत बघा 134व्या क्रमांकावर आहे. भारताचा स्कोअर किती आहे? तर .644. म्हणजे बघा, फक्त किती, हार्डली .300चा फरक असेल ओव्हरऑल तुमच्या स्वित्झर्लंड आणि भारतामध्ये. पण रँकिंगमध्ये किती फरक पडलाय? डायरेक्ट 134चंच अंतर पडलं त्या ठिकाणी. त्याच्यानंतर जसं UNDP काढतंय, तसं महाराष्ट्राने देखील स्वतःचा काढला होता. तुम्हाला माहित असेल कधी? 2012ला शेवटचा काढला होता. 2 साली पहिल्यांदा आणि 12 साली शेवटचा. तर त्यानुसार महाराष्ट्राचा मानव विकास निर्देशांक किती होता? तर .752 होता. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये जर विचार केला महाराष्ट्राचा, 7 जिल्हे आहेत महाराष्ट्राचा, तर 7 जिल्ह्यांचा जो मानव विकास निर्देशांक आहे, तो महाराष्ट्र राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त होता. ठीक आहे. तर हे फक्त तेवढं महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. महाराष्ट्राचा किती होता? .572 एवढा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स होता त्यावेळेस. आणि हा महाराष्ट्राने काढलेला शेवटचा होता. त्याच्यानंतर महाराष्ट्राने काढला नाही. पहिला होता 2चा, नंतर होता 2012चा. भारताने कधी काढला होता? पहिला 2001ला आणि शेवटचा काढला 2011ला. तसं महाराष्ट्राने काढला पहिला 2ला आणि शेवटचा काढला 2012ला. ठीक आहे. हे फक्त कंपॅरिझन लक्षात ठेवा. तुम्हाला हे ऑलरेडी कोअरमध्ये सांगितलेलेच आपण, इंडिया आणि महाराष्ट्र. त्याच्यानंतर मानव विकास कार्यक्रम. आता मानव विकास कार्यक्रम हा जो आपण राबवतो, तो राज्यामधील 125 अतिमागास तालुक्यामध्ये राबवतो. ठीक आहे. याच्यामध्ये शिक्षण, आरोग्य, जीवनमान सुधारणा करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या योजना असतात, त्याच्यावर आपण फोकस करतो. मग आपण तिथली आर्थिक सामाजिक परिस्थिती कशी आहे, त्यांच्या लोकांच्या गरजा काय आहेत, त्या गरजा तालुक्यानुसार आपण गरजे घेतो. लक्षात घ्या, तालुका गरजेनुसार योजनांची आखणी करतो आणि त्याची अंमलबजावणी करत असतो. तालुका हा युनिट लक्षात ठेवा. आता या ठिकाणी तुम्हाला भरपूर सारे हे दिलेत, पॅरामीटर दिलेत, त्यांची प्रगती आतापर्यंत काय काय झाली, ते सगळं दिलंय. काय तुम्हाला एक्झाममध्ये विचारणार नाही, ते तेवढं कॉम्प्लिकेटेड विचारणार नाही. आता पुढचं बघू, एसडीजी गोल्स आपल्याला माहिती आहे. शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, टोटल 17 गोल माहिती आहे. तर आपल्याला 2030 पर्यंत कंप्लीट करायचंय. त्यासाठी मग आपण 169, आपण म्हणजे संपूर्ण देशांनी 169 टार्गेट त्याच्यामध्ये आहेत. गोल किती आहेत? लक्षात घ्या, 17 गोल्स आहेत आणि टार्गेट किती आहेत? तर 169 टार्गेट्स आहेत. तर हे लक्षात ठेवा, कारण आताच 2023ला प्रश्न विचारला होता एसडीजीवर. सिम्पल क्वेश्चन होता, एकदम सिम्पल लेवलचा. तर 2023चा क्वेश्चनवर तुम्हाला अंदाज येईल की क्वेश्चन इझिली टॅकल होतात. 17 गोल होते, 169 टार्गेट्स आहेत. तर हे पाठ राहू द्या आणि आपल्याला 2030 पर्यंत अचीव करायचे आहेत. राईट. नंतर जागतिक निर्देशक आराखडा. तर शाश्वत विकास ध्येयाची जी अंमलबजावणी आहे किंवा त्यांचं नियंत्रण करण्यासाठी आपण
म्हणजे युनायटेड नेशननी 17 मध्ये काय केलं, जागतिक निर्देशक आराखडा हा स्वीकारला 2017 मध्ये. इथं इयर पण लिहून ठेवा, तुम्हाला लक्षात नसेल 2017ला. आणि तो आराखडा कायम आपण काय करतो, अपडेट करतो, लक्षात घ्या. राईट. ते पहिली जी आवृत्ती होती ना 17 साली, त्याच्यामध्ये 232 निर्देशक होते. नंतर जे 2022ची आवृत्ती आहे त्याच्यामध्ये 231 निर्देशकांचा समावेश आहे त्याच्यामध्ये. राईट. त्याच्यानंतर आता यांचा फायदा काय होतो, हे जे आहे ना फ्रेमवर्क आराखड्याचा, तर प्रत्येक कंट्रीला त्याचा स्वतःचा असा राष्ट्रीय निर्देशक आराखडा तयार करण्यासाठी मदत होत असतो. ठीक आहे. नंतर आता तुम्हाला सांगितले की राष्ट्रीय निर्देशक आराखड्याला फायदा होतो. मग राष्ट्रीय निर्देशक आराखडा काय आहे? तर शाश्वत विकास ध्येय जे आहेत SDG, त्यांचं प्रगती काय भारतामध्ये हे सगळं मॉनिटर करण्यासाठी आपण मग देशातले जे वेगवेगळे मंत्रालय असतील, राज्य शासन असतील, नीती आयोग असेल, या सगळ्यांचं सहकार्य घेऊन मग मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन ही जी मिनिस्ट्री आहे त्यांनी मग एक NIF तयार केला आहे, नॅशनल इंडिकेटर फ्रेमवर्क, लक्षात ठेवा. राईट. तर हा तयार केलाय आणि ह्या NIF मध्ये 295 निर्देशक आहेत. किती? 295 आहेत. युनायटेड नेशन लेवलला किती आहेत, तर 2022 मध्ये 231 होते, आपल्याकडे 295 आहेत, लक्षात ठेवा. आणि मग नीती आयोगाने काय केलंय, तर शाश्वत विकास ध्येय भारत निर्देशांक SDG इंडेक्स जो आहे ना, तो प्रकाशित करत असते. तर त्याच्यामध्ये मग काय केलं नेमकं, तर आता बघा 2018 मध्ये 18 मधील पहिल्या आवृत्तीपासून तर तिसऱ्या आवृत्तीपर्यंत जर विचार केला, तर तिसऱ्या आवृत्तीमध्ये म्हणजे निर्देशक 3.0 मध्ये आपण सगळे SDG गोल गेले 17चे 17. टार्गेट किती ठेवलेत? 70 ठेवलेत. आणि इंडिकेटर्स किती आहेत त्याच्यामध्ये? तर 115 आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर तेवढं पाठ करून ठेवा. जो थर्ड आहे ना राष्ट्रीय निर्देशक आराखडा, थर्ड व्हर्जन, याच्यामध्ये सगळे 17चे 17 गोल्स घेतलेत. टार्गेट 70 घेतलेत आणि 115 निर्देशक घेतलेत. लक्षात ठेवली दे 17. आता 70 करा. आपण बघा इंग्लिशमध्ये म्हणताना 17ला कधी कधी 70 ऐकलं, तर तसं तुम्ही 70चं 17 झालं असं काहीतरी करू शकता आणि पुढचं मग 115. राईट. असं तुम्हाला जे मी लॉजिक सांगतो, ट्रिक कसं लक्षात ठेवू शकता तुम्ही त्या अँगलने. नंतर राष्ट्रीय निर्देशक आराखडा, सॉरी राष्ट्रीय झाला, आता राज्य पाहूया. तर राज्याचा देखील स्वतःचा आराखडा बनवायला सांगितलेला आहे केंद्र शासनाने. अंमलबजावणी मंत्रालय असेल, सॉरी सांख्यिकी मंत्रालय, त्याच्यानंतर केंद्र शासन यांनी ज्या काय गाईडलाईन दिल्या त्यानुसार मग राज्यांनी पण देखील स्वतःचा आराखडा तयार केलाय. तर मग त्याच्यामध्ये किती आहेत टोटल निर्देशक? तर 234 निर्देशक आहे. राईट. आणि त्यातले 161 जे आहेत ते भारताचे याला ओव्हरलॅप होतात. म्हणजे भारताचे आणि महाराष्ट्राचे जवळपास सेम किती आहेत? 161 सेम आहेत त्याच्यापैकी. म्हणजे टोटल महाराष्ट्राचे 237, त्यापैकी 161 जे आहेत ना, ते भारताचे तेच इकडं कॉमन आहेत, असं तुम्ही समजू शकता. आणि भारताचे तुम्हाला मी किती सांगितले होते, तर ऑलरेडी आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या. 295 पाहिले होते भारताचे, बघा 295 आहेत. महाराष्ट्राचे किती? 237 आहेत, त्यापैकी 161 कॉमन आहेत. नंतर खाली जिल्हा निर्देशक आराखडा, जसं राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर, जसं जिल्हा पातळीवर देखील आहेत. आणि जिल्हा निर्देशक आराखड्यामध्ये किती निर्देशक आहेत? तर 120 आहेत, लक्षात ठेवा. किती? 120 आहेत, हे पाठ करून ठेवा. राईट. तर अशा प्रकारे आपला मानव विकास हा जो टॉपिक आहे, हा या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.